मध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश, 11 महाराष्ट्रातील तर तमिळनाडूमधील एका किल्ल्याचा समावेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती। 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण, अजितदादांची पोस्ट। जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश, यानंतर किल्ल्यावरती आनंदोत्सव साजरा करण्यात आला। रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश, शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करणार, ऑगस्ट महिन्यात विमानतळाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेणार। पैशांच्या बागेसह संजय शिरसाटांचा व्हिडिओ, संजय राऊतांचा दावा, व्हिडिओ माझ्या हाती। संजय राऊतांनी जो व्हिडिओ पोस्ट केला ती बॅग कपड्यांची, पैशांची नाही, संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण, प्रवासातून आल्यानंतरचा आपल्या घरातील व्हिडिओ असल्याची ही प्रतिक्रिया। सत्ता गेल्यानं 3 वर्षांनंतरही संजय राऊतांकडून मळमळ बाहेर, संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। 50 खोके घेतले होते, त्यातले काही पैसे आज दिसले, मुख्यमंत्री कारवाई करतील अशी आशा। व्हिडिओ काढला तेव्हा शिरसाट कुठल्या नशेत होते, संजय शिरसाट यांच्यावर आदित्य ठाकरेंची टीका। संजय शिरसाटांच्या जवळच्या माणसांनीच व्हिडिओ काढलाय, भास्कर जाधवांचा दावा, तर शिरसाटांची विकेट पाडण्यासाठी अंतर्गत राजकारण असल्याची भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचणारी एक्सपोस्ट, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती दिंडवडे फक्त पाहत बसणार का? हतबलतेचे दुसरे नाव म्हणजे फडणवीस, शिरसाट आणि संजय गायकवाडांवरून राऊतांची टीका। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिली संजय गायकवाड यांच्या दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती। पोलिसांनी पत्राद्वारे विधानसभा अध्यक्षांना ही माहिती दिली आहे। मारहाण केल्याचा पश्चाताप नाही, आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी कायम, कारवाईला सामोरं जाणार, संजय गायकवाडांची भूमिका। भाजपचे सायनचे आमदार तमिळ सेल्वन आमदार संजय गायकवाडांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, कॅन्टीन मारहाण प्रकरणानंतर आमदार गायकवाड यांनी दक्षिण भारतीयांवर टीका केल्याबाबत ही तक्रार करणार आहेत। चड्डी बनियन गँगचे कारनामे, त्यांच्या म्होरक्या असलेल्या खोक्या भाईला अडचणीत आणण्यासाठी कोणीतरी जाणून बुजून तर बाहेर काढत नाहीये ना, मनसेच्या राजू पाटील यांची एक्स पोस्ट करत शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। जनसुरक्षा विधेयकावर विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ, जनसुरक्षा विधेयकावर प्रसाद लाड बोलत असताना विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला। विधानसभेनंतर विधान परिषदेत देखील जनसुरक्षा विधेयक मंजूर, विरोधकांच्या अनुपस्थितीमध्ये विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर, आता केवळ राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा। जनसुरक्षा कायद्याला महाविकास आघाडीचा विरोध, विरोधकांकडून जनसुरक्षा विधेयकाला असहमती देणारं पत्र सभापतींना सादर करण्यात आलं। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर विचारधारा नष्ट करणारं असल्याची वंचितची एक्स पोस्ट, या विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा न्यायालयात जाण्याचा इशारा। उद्धव ठाकरेंचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध, विधेयकात नक्षलवाद शब्दाचा उल्लेख करून सुधारणा करा, मगच विधेयकाला पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। जनसुरक्षा विधेयक पास झाल्यानंतर कम्युनिस्ट नेत्यांची उद्धव ठाकरेंची भेट, कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, शैलेंद्र कांबळेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। अनिल परब आणि प्रसाद लाड यांच्यात विधान परिषदेत खडाजंगी, बाळासाहेब ठाकरेंनी नक्षलवादी विचारसरणी संपवली, प्रसाद लाड यांचं परिषदेमध्ये वक्तव्य। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खासदार निलेश लंकेंचं आंदोलन, नगर मनमाड मार्गासाठी हे आंदोलन करण्यात आलं।
शरद पवारांच्या दिल्लीतील घराला तारेचं कुंपण, पवारांना झेड+ सुरक्षेच्या प्रस्तावानुसार कार्यवाही. 6 जनपद निवासस्थानाला तारेचं कुंपण, वर्षभरानंतर करण्यात आली ही कारवाई. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्राद्वारे केंद्र सरकारकडे मागणी. या बेदाण्यांमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचं नुकसान होत असल्याचा पत्रात उल्लेख. दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळाची मंत्री मंगलप्रभात लोढांसोबत बैठक. विविध अडचणींवर आणि नियोजनाबाबत महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्नी रोड इथं महापालिका कार्यालयामध्ये चर्चा झाली. नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानला जामीन मंजूर. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 मार्चला हा हिंसाचार झाला होता. गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी आपल्याला मतदान केलेलं नाही, आपण हिंदूंच्या मतांनीच आमदार झालोय, त्यामुळे आपण हिंदूंनाच पाठिंबा देणार. नितेश राणेंचं वक्तव्य. तर मुंबई एनडीए हिंदू असल्याचंही केलं वक्तव्य. आमदार सुहास कांदेंकडून विधानसभेत लक्षवेधी मांडत मनमाड आणि नांदगाव शहरात उड्डाणपूल उभारण्याची मागणी. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निधी न मिळाल्यानं नाराज. 62 पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी. तर याच नाराजीतून जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुड यांचा राजीनामा. आत्महत्या महत्वाच्या की शक्तीपीठ महामार्ग? बच्चू कडूंचा सरकारला सवाल. तर जोवर कर्जमाफी आणि हमीभावाचा निर्णय होत नाही तोवर आंदोलन सुरू राहणार, बच्चू कडूंची भूमिका. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या निशिकांत दुबेंना मंत्री शंभूराज देसाईंचं आव्हान. हिंमत असेल तर मुंबईत यावं, शिवसेना स्टाईलनं धडा शिकवू, देसाईंचा इशारा. मनसेकडून बोरिवलीतील अमराठी व्यापाऱ्यांसाठी मराठीची पाठशाळा. मुंबईत व्यवसाय करणाऱ्याला मराठी भाषा यावी या उपक्रमाचा उद्देश. मुंबईत प्रत्येक इमारतीत 20% घरं मराठी लोकांसाठी ठेवा. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांची मागणी. पार्ले पंचम सोसायटीच्या लोकांसह नार्वेकरांनी गटनेते आदित्य ठाकरेंसह मंत्री शंभूराज देसाईंची भेट घेतली. धारावी प्रकल्पबाधितांचं पुनर्वसन मुलुंड, भांडूप आणि विक्रोळीतील मिठागरांवर होणार. उच्च न्यायालयाची मंजुरी. मात्र या निर्णयाला मुलुंडकरांचा विरोध. या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात लढा देणार. राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा उडवणाऱ्यांना कारवाई होणार. जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे ओबीसी मंत्रालयाकडून पुण्याच्या संचालकांना आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुंजच्या गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलची तसंच आसेगावच्या स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूलची मान्यता रद्द होणार. होळकर योजनेसाठी शाळांच्या निवडीवेळी गुणांकनामध्ये तफावत आढळल्याची माहिती आहे. जालन्याप्रमाणेच बीडमध्ये श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा. सिद्धिविनायक इंग्लिश स्कूलच्या वसतिगृहामध्ये 100 विद्यार्थ्यांची मान्यता. प्रत्यक्षात केवळ 20 ते 30 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं समोर आलंय. स्वच्छतेचा देखील अभाव आहे. पुण्यात शिक्षक आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा महामोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करा. राज्यभरात 70,000पेक्षा अधिक शिक्षक भरती पेंडिंग आहे, ती पूर्ण करा. यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. निवासी शाळांच्या घोटाळ्याचा एबीपी माझाकडून पर्दाफाश. जालन्यात धनगर समाज आक्रमक. घोटाळ्यासंबंधी धनगर समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार. तर मंत्री अतुल सावेंच्या राजीनाम्याची धनगर समाजाची मागणी आहे. माझाच्या बातमीनंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचं पथक छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी इंटरनॅशनल शाळेत वस्तुस्थितीची पाहणी केली. नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांचा मोर्चा. आदिवासी शिक्षकांना कायम करावं आणि यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाबाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा ठिय्या कायम. प्रलंबित मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आंदोलकांचा निर्धार.
अकोल्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांचं तहसील कार्यालयावर आंदोलन. या आंदोलनात शेकडो लाभार्थींसह अपंग बांधव सहभागी. संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेत अनेक तफावत असल्याच्या प्रहारच्या आंदोलकांचा आरोप आहे. सोलापूरमध्ये गुटखा विक्रीबरोबर प्रहार संघटनेचं गुटखा विक्री विरोधात प्रहार संघटनेचं आंदोलन. संतप्त प्रहार संघटनेकडून जिरवाळांच्या फोटोला गुटख्याचा हार घालण्यात आला. आर्थिक नुकसानीमुळे पंकजा मुंडेंनी विकलेल्या लातूरमधील साखर कारखान्यावर शेतकऱ्यांसह मनसेचा मोर्चा. शेतकऱ्यांचं, भाग भांडवलदारांचं आणि मजुरांचे मिळून 30 कोटींचं देणं शिल्लक. ते मिळेपर्यंत कारखाना चालू न देण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. सांगलीतील निधीसाठी शिवसेनेकडून जलसमाधी आंदोलन. आंदोलकांची कृष्णा पात्रामध्ये उडी. पोलीस आणि रेस्क्यू पथकाकडून आंदोलकांना वाचवण्यात यश आलंय. रत्नागिरीतील संच मान्यतेचा निकष रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मोर्चात मोठ्या संख्येनं शिक्षकांचा सहभाग. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार. मात्र अद्यापही गुन्हे दाखल न झाल्यानं कुटुंबीय न्यायालयात जाण्याची शक्यता. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधब्यावर पर्यटक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा. आमदार नितीन पवारांच्या पत्नीला रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रश्न विचारल्यानं मारहाण केल्याचा आरोप, तर महिलांसमोर हुल्लडबाजी केल्यानं चोप. पवार गटाचं स्पष्टीकरण. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी प्राण्यांची तस्करी सुरूच. कस्टम विभागाकडून मीरकॅट, ग्रेड बिल्ड पोपट, सुमात्रन स्ट्राइप्ड ससा आणि इंडो चायनीज कासवाची सुटका. या प्रकरणी दोघांना अटक. डोंबिवलीतील गटार बांधकामातील अनागोंदी कारभार समोर. गटारीतून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यातच रेडीमिक्स सिमेंट कॉन्क्रीट टाकण्यात येत असलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. उल्हासनगर महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात पूरपरिस्थिती कायम. पुरामुळे आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्गासह 8 मार्ग बंदच आहेत. नदीवर पूल आणि रस्ता नसल्यानं नातेवाईकांवर पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील राजकुंड गावातील घटना. ग्रामस्थांकडून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त. दूषित पाणी प्यायल्यानं अनेकांची प्रकृती बिघडली. गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यातील सगनापूर गावातील प्रकार. 4 महिन्यांपासून पाईपलाईन फुटलेली असताना प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. मुलुंडच्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव अनेक वर्षांपासून बंदच. दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा 18 कोटींचा टेंडर पास. या टेंडर विरोधात काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी. बुलढाण्याच्या येळगावमधील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतल्या 13 विद्यार्थिनींना विषबाधा. 5 जणी गंभीर. रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थिनींना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याची माहिती आहे. रायगडच्या पोलई समुद्रात फिशिंग बोया सापडल्यानं खळबळ. सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. बॉम्ब डिटेक्टरच्या मार्फत समुद्र किनाऱ्यावर बेपत्ता बोयाचा शोध सुरू. अलिबागच्या गेल प्रकल्पग्रस्त प्रश्नांवर रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. बैठकीत भाजपचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित. गेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी 3 मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. मालेगावात बनावट जन्मदाखला प्रकरणी 4था गुन्हा दाखल. महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक. सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत 55 जणांवर गुन्हा दाखल झाला. पुण्यातील गुडलक कॅफेच्या बंद मस्कामध्ये काचेचा तुकडा. ग्राहकाचा आरोप. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एफडीएच्या टीमकडून गुडलक कॅफेची पाहणी. धावत्या मेल एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. कसारा आणि अकोला दरम्यान ही घटना घडली. आरोपीला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. जळगावातील आशादीप शासकीय महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला वसतिगृहातीलच एका मुलीकडून मारहाण झाल्याची माहिती. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहामध्ये मुलींचा गोंधळ, काही मुलींचा बालसुधारगृहाच्या गेटवर येऊन गोंधळ, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, गोंधळाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. जळगावातील आर विद्यालयात 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, मधल्या सुट्टीत मैदानावर खेळत असताना विद्यार्थी अचानक जमिनीवर कोसळल्यानं मुख्याध्यापकाची माहिती आहे. विक्रोळीतील पार्क साईटमध्ये मावशीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या भाच्याला अटक, गुजरातमध्ये आरोपीवरून 7 गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं तपासात उघड. नागपूरमध्ये 12 वर्षीय मुलाचा विसर्जन हौदामध्ये बुडून मृत्यू, महापालिका कार्यालयावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा, पालिकेच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा जीव गमवावा लागल्याचा आरोप करण्यात आला. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील बुरखाटमध्ये 2 मुलांचा नदीत बुडून मृत्यू, आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. पुण्यामध्ये प्रेमी युगुलांची विष पिऊन आत्महत्या, पुण्यातील खडकवासला धरणाजवळील जंगलात केली आत्महत्या, 3 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती. वाशिमच्या कारंजामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून व्यापाऱ्यांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला, शेतमालाच्या खरेदीनंतर चुकारे देण्यासाठी आणली होती रक्कम. वर्ध्यात मुख्य बाजारातील कापड दुकानात चोरट्यांचा डल्ला, दुकानातून 13 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. 2 अल्पवयीन बालकांसह 3 अट्टल चोरट्यांना भंडाऱ्याच्या एलसीबी पथकाकडून अटक, तिघांवर नागपूर भंडाऱ्यात घर आणि दुकान फोडीचे गुन्हे दाखल, 10 मोबाईल, स्मार्टवॉच यासह 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. गोंदियात मेकअप स्टुडिओच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नवी मुंबईत ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, या प्रकरणात 5 महिला तर काही अल्पवयीन मुलींची सुटका, या कारवाईत तिघांना अटक, नवी मुंबई पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलची मोठी कारवाई. जिओ मोबाईल कंपनीच्या टॉवरमध्ये बसवण्यात आलेली महागडी मशीन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला, नवी मुंबई पोलिसांची कारवाई, 13 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करत पोलिसांकडून 65 लाखांचा मुद्देमाल जप्त. रायगडमधील मुरुडमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, रायगड पोलिसांची कारवाई, या कारवाईत तब्बल 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणहून दुर्गेवाडीकडे जाणाऱ्या बसला ट्रॅक्टरची मागून धडक, अपघातात एक प्रवासी जखमी, सावर्ड्याजवळील ही घटना. पुणे तिकीट दर वाढले पण बस सेवा ढासळली, जूनमध्ये पीएमपीएलए बस ब्रेकडाऊनच्या 2400 घटना. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल जवळ मालगाडी रुळावरून घसरली, लांब पल्ल्याच्या गाड्या 2 ते 3 तास रखडल्या, लोणावळा कर्जत मार्गावर खंडाळा घाटातील घटना. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती, त्यामुळे चेन्नई एक्सप्रेस आणि दिल्ली जयपूर एक्सप्रेस जवळपास 3 तास रखडली, मात्र आता रेल्वे सेवाही पूर्ववत झाली आहे. कोल्हापुरी चप्पल उत्पादकांची प्राडासोबत बैठक, या बैठकीत कोल्हापुरी चप्पलच्या कमर्शियल लॉन्च, आदिवासी गारमेंट, पैठणी आणि पैजणांसारख्या गोष्टींसंदर्भात देखील चर्चा झाली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये महाद्वार काला उत्सव पारंपरिक पद्धतीने संपन्न, संत नामदेव महाराजांच्या वंशजांना उत्सवात मान, कुंकू, बुक्का, गुलाल, लाह्या उधळण्यात उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाला मागील 400 वर्षांची परंपरा. साई समाधी मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता, यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित. इंग्लंडच्या टीममधील सर्वात अनुभवी फलंदाज जो रूटचं भारताविरुद्धच्या 3ऱ्या कसोटीत 37वं शतक, भारताविरुद्ध 11वं तर लॉर्ड्सच्या मैदानावरचं 8वं शतक. मृदा आणि जलसंधारण योजनेसंदर्भात उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक, जलसंधारण लोकसहभाग महत्त्वाचा, मंत्री संजय राठोड यांचं प्रतिपादन. नेहमी घरी येणाऱ्या मैत्रिणीकडून आपल्याच मैत्रिणीच्या घरात चोरी, लाखो रुपयांचे दागिने लंपास,
पुण्याच्या राजगुरू नगरमधील घटना, या प्रकरणी तरुणीला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर शेतकी महाविद्यालयाजवळ एका पीएमपीएल बसला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अद्याप अस्पष्ट. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.